अकलूजच्या लावणी स्पर्धेला खरं तर आजपासून सुरुवात झालेली आहे. जवळपास 7 वर्षांनी खरं तर आज सुरुवात होती आणि आज जर आपण बघितलं तर महिलांकरता हा शो ठेवला होता. आपल्याबरोबर काही लावणी कलाकार आहेत. काय सांगता लावणीचं ह्या काय महत्त्व आहे, या स्पर्धेला काय एवढं मानलं जातं? नमस्कार, मी ऐश्वर्या माधुरी तुकाराम बडदे. प्रत्येक वेळेस आम्ही लावणी ही पुरुषांसाठी सादर केलेली आहे किंवा बऱ्याच ठिकाणी आम्ही बऱ्याच कला मंचावरती सादर केलेली आहे, पण खास महिलांसाठी आज मी अकलूजमध्ये लावणी सादर करते आहे. आणि पुरुषांपेक्षा महिला वर्ग हा खूप जास्त उत्साहित असतो. त्यांच्यासाठी कधीच मनोरंजनाचा कार्यक्रम आणि त्यातल्या त्यात लावणी ही कधीच ठेवली जात नाही, कधीच नाही. आणि त्यांना एन्जॉय करायला मिळत नाही किंवा त्यांचं मनोरंजन करायला आम्हाला संधी मिळत नाही. तर अकलूजकरांचे आणि बाळदादांचे खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला महिलांसाठी मनोरंजन करण्यासाठी की इतकी मोठी संधी आणि इतका मोठा स्टेज उपलब्ध करून दिला. तुम्ही किती वर्ष झाली या स्पर्धेमध्ये भाग घेत होता आणि काय वाटतं या स्पर्धेबद्दल? नवीन काही कलाकार तयार होतील? अगदीच मी घडले, म्हणजे ऐश्वर्या बडदे जी घडले लावणीमधून, ती अकलूजमध्ये लावणी महोत्सव या कार्यक्रमातूनच घडलेली आहे. आणि मला माझ्या मुलींना इकडे आणण्याचा एकच मोटिव्ह होता की त्यांनाही लावणी कळावी. लावणी काय आहे? सध्या लावणीला हे गालबोट लागलेलं आहे, खरंच लागलेलं आहे. लावणी ही वेगळ्या पदावर घेऊन गेलेली आहेत, तर ती लावणी नाही आहे. लावणी काय आहे तर प्रेक्षकांनी अकलूजमध्ये यावं, हा लावणी महोत्सव बघावा, तो जपावा आणि तो जगावा. तर त्यांनी अकलूजमध्ये यावं आणि म्हणूनच माझा एक उद्देश आहे की अकलूजमध्ये ह्या नौके कलाकार जे आहेत माझ्याबरोबर, मी त्यांना ह्यासाठीच घेऊन आले की लावणीचा आदर्श तुम्ही इकडनं घ्यावा अकलूजमधून. खरं तर लावणी म्हणलं की घरच्यामध्ये नाका डोळे मोडतात, पण आज जर आपण बघितलं तर महिना आल्यात, उद्यापासून खरं तर फॅमिली येणार आहेत, बरेचसे लोक फॅमिलीला येतात. काय नक्की याचं वैशिष्ट्य आहे? अगदीच हा खूप चांगला प्रश्न आहे. माझी आई स्वतः तिचं असं स्वप्न होतं की माझ्या दोन्ही मुलींनी लावणी क्षेत्रातूनच नाव कमवावं, कारण लावणी ही आपल्या महाराष्ट्राची लोककला, संस्कृती आणि परंपरा आहे. आमचं देशमुख घराणं असल्याकारणानं आम्हाला म्हणजे तिला स्वतःला नाही करता आलं, पण तिने तिच्या मुलींच्या मार्फत तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं आणि आम्हाला त्या गोष्टीचा खूप जास्त अभिमान आहे की तिने लावणीतून आम्हाला घडवलं आणि लावणी आम्ही आजही लावणी जगतोय आणि तो सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या पार्टीमध्ये काय नवख्या कलाकार आहेत, त्यांना नक्की फायदा होईल? अगदी. मी लावणी माझी मोठी बहीण स्मृती बडदे हिच्याकडनं शिकली आहे. ती पहिली लावणी करत होती आणि तिच्या पावलावर पाऊल ठेवून मी लावणी करायला लागले. अदाकारी काय असते किंवा लावणी कशी करायची हे मी तिच्याकडनं शिकले आणि आज मी इथे आहे. काय तुम्ही काय सांगताल? तुम्ही बऱ्याच मुली तयार केलेल्या स्पर्धेला आला, इथं काय वाटतं? नमस्कार, मी स्मृती माधुरी तुकाराम बडदे. ॲक्च्युली खरंच खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा आणि त्यासाठी मी खरंच बाळदादांचे आणि अकलूजकरांचे मनापासून आभार मानते की खरंच आता ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे की आता आम्ही कलाकारांना घेऊन आलो आहे, तर आम्ही स्वतः खूप नशीबवान आहोत आणि त्याच्यापेक्षा जास्त आमच्याबरोबर असणारे कलाकार खूप जास्त नशीबवान आहेत की परत माहिती नाही पुढे की परत पुढे हा चान्स मिळतो आहे, हा स्टेज मिळतो आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला लावणी परफॉर्म करायला मिळते आहे. सो मी खरंच खूप भाग्यशाली आहे, आमचा कलाकारांचा ग्रुप खूप भाग्यशाली आहे. आणि आता जसं ऐश्वर्याने सांगितलं, खरं तर हा तिचा मोठेपणा आहे, पण आत्ताच्या घडीला आत्ताच्या स्टेजला जर मी म्हणेल की लावणी काय आहे, कशी आहे, कोणाकडून बघावी शिकावी ना, तर एकमेव आदर्श माझ्या तरी डोळ्यासमोर आहे ऐश्वर्या बडदे. लावणीमध्ये तुम्हाला बक्षीस मिळणे किंवा नंबर मिळवण्यापेक्षा पण तुम्हाला आज इथं खरं तर स्टेज मिळतो, हेच खूप महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. नंबर वगैरे ह्या गोष्टी मिळवणं हे मॅटर नाहीच करत कधीच कोणासाठी, कारण की एखादी संधी उपलब्ध होते, एखादी संधी उपलब्ध होणं हे जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याच्यातून आपण 100% देणं. ज्यावेळेस आपण 100% देतो तर 100% आपल्याला माहिती असतं की आपला नंबर येणारच आहे, पण तरी पण त्याच्या पलीकडे जाऊन नाही आला तरी पण त्याचं दुःख आम्हाला कोणालाच नाही आहे, कारण की आम्हाला इथे परफॉर्म करायला मिळतो ना, हाच आमच्यासाठी पहिल्या नंबरपेक्षा जास्त मोठा सन्मान आहे. काय सांगता? पहिल्यांदा तुम्ही इथं आलेला आहे, कसं वाटतं आता? म्हणजे मी जेव्हा लावणी काय मला जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून माझं एक स्वप्न होतं की मला अकलूज महोत्सव करायचं आहे म्हणून. आणि काळांतराने आपलं काही कारणास्तव अकलूज बंद झालेलं आहे, तर मला असं झालं की मग मला ते स्वप्न पूर्ण करता येईल की नाही. पण म्हणतात ना, प्रयत्नांना सार्थक आहे भगवंत. आणि अचानक ताईने मला फोन केला, म्हणजे साक्षात असं वाटलं की माझी इच्छा होती ती परमेश्वराने कुठे ऐकली आणि ताईच्या रूपात मला ते मिळालं आणि आज मी अकलूज महोत्सव करते. एकदम भावूक झालाय. काय नक्की तुमच्या भावनेत? माझं स्वप्न आहे अकलूज करणं आणि ते आज ताईमुळे पूर्ण होते आणि आज मी इथे आहे. थँक्यू.
तुझे अजिबात नाही. म्हणजे मामी फक्त निमित्त मात्र ठरलेली आहे. परमेश्वराच्या हातात असतं कोणाला कुठे घेऊन जायचं. मी फक्त निमित्त ठरले आणि ह्या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद आहे. आणि असेच कलाकार नवनवीन लावण्या शिकाव्यात आणि त्यांना अक्लूज जे काही बंद झालं होतं तर मला खरंच खूप सांगते हे जे कलाकार आहेत नौके त्यांना लावणी शिकण्यासाठी हा मंच खरंच उपलब्ध करून द्यावा कंटिन्यू. आपण बघितलं असेल की या लावणी स्पर्धेमध्ये नवीन कलाकार तर घडणारच आहे. तर नवीन कलाकारांना स्टेज उपलब्ध झाल्यामुळं खरं तर त्यांच्या भावना आज अनावर झालेल्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तरी लावणी स्पर्धा नसून खरं ते नवीन नवीन कलाकार तयार होणारा कारखाना म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. अकलूजहून कॅमेरामन जगदीश डांगे सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.